हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण व्हॉट इज रोलिंग अँड प्रिन्सिपल ऑफ रोलिंग बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहे टाइप्स ऑफ रोलिंग मिल. 4 टाइप्स ऑफ रोलिंग मिल: 2 हाय रोलिंग मिल, 3 हाय रोलिंग मिल, कंटिन्युअस रोलिंग अँड 4 हाय रोलिंग मिल. फर्स्ट वन आपण बघणार आहे 2 हाय रोलिंग मिल. See this picture, 2 high rolling mill. 2 rollers in there. In 2 high rolling mill, 2 rollers are used which are placed one above the other. The bottom or lower roller is fixed one and top or upper roller is adjustable. याच्यामध्ये 2 रोलर आहेत. 2 रोलर जे आहेत त्यातला जो बॉटमचा जो रोलर आहे तो फिक्स आहे आणि अप्पर रोलर जो आहे तो ॲडजस्टेबल आहे. Both the rollers are rotated in opposite to each other. The rollers are supported on bearings housed in sturdy upright side frame called stands. तर याच्यामध्ये 2 रोलर जे आहेत ते एकमेकाच्या अपोजिट रोटेट होतात. म्हणजे अप्पर रोलर जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेशन आहे त्याचं आणि लोअर रोलर जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो आणि त्याला प्लेस केलेला आहे बेरिंग्ज आणि हाऊसिंगच्या सहाय्यानं स्टँडमध्ये. त्याला आपण स्टँड म्हणतो. The space between the rollers can be adjusted by raising or lowering the upper roll. अप्पर रोलच्या सहाय्यानं काय होतं, अप्पर रोल जो आहे तो ॲडजस्टेबल आहे आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो त्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते ॲडजस्ट करतो आहे. सी दिस पिक्चर, रोलिंग मिल, 2 हाय रोलिंग मिल. The direction of rotation is fixed and cannot be reversed. याची डायरेक्शन कशी आहे, फिक्स आहे, रिवर्स होऊ शकत नाही. म्हणजेच काय, जो अप्पर रोलर आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो, लोअर रोलर जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेशन होतं त्याचं. Thus the workpiece can be rolled by feeding from one direction only. 2 high rolling mill is normally employed for initial rolling of an ingot. These mills find wide applications in forming the structural shapes like I-beams, channels and angles. तर याच्यामध्ये बघा जो वर्कपीस आहे तो फिडिंग ओनली वन डायरेक्शनला होतो. एकाच डायरेक्शनला काय होतं त्याचं फिडिंग केलं जातं आणि तसाच तो काय होतो आहे, पूल केला जातो, पुढे पूल केला जातो आहे. ओके, दिस मीन्स फाइंड वाईड ॲप्लिकेशन्स काय काय त्याचे, हाय बीम्स, चॅनेल्स, अँगल्स एक्सेट्रा. दिस इज अ 2 हाय रोलिंग मिल. देन 3 हाय रोलिंग मिल. In 3 high rolling mill, there are 3 rollers which are placed one above the other. Bottom roller is fixed one and top and intermediate rollers are adjustable. Upper and lower rollers are rotated in same direction while the middle or intermediate rollers are rotated in opposite direction to both the rollers. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 3 रोलर्स आहेत. याच्यामध्ये 3 रोलर्स आहेत. ते एकमेकावर काय आहेत, प्लेस झालेले आहेत. बॉटम रोलर जो आहे तो फिक्स आहे आणि टॉप आणि इंटरमिडिएट रोलर जो आहे, टॉप आणि मिडलचा जो रोलर आहे तो कसा आहे, ॲडजस्टेबल आहे. अप्पर अँड लोअर रोलर्स आर रोटेटेड इन सेम डायरेक्शन. अप्पर अँड लोअर रोलर्स म्हणजे अप्पर रोलर आणि बॉटम रोलर जे आहे ते अँटी क्लॉकवाईजला डायरेक्शन दाखवलेलं आहे बघा त्याचं. रोटेशन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे. ओके, अँड मिडल और इंटरमिडिएट रोलर्स आर रोटेटेड इन अपोजिट डायरेक्शन टू बोथ. आणि मिडल रोलर जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होतो आहे. ऑल द 3 रोलर्स कंटिन्युअसली रिव्हॉल्व इन द सेम फिक्स्ड डायरेक्शन अँड आर नेवर रिव्हर्स होत नाहीत. सेम फिक्स्ड डायरेक्शनला ते रोटेशन होत आहे. द वर्कपीस इज फेड इन वन डायरेक्शन बिटवीन द अप्पर अँड मिडल रोलर. The workpiece is fed in one direction between the upper and middle rollers. अप्पर रोलर आणि मिडल रोलर याच्यामध्ये वर्कपीस एका डायरेक्शनला फेड केला जातो. ओके, अँड इन द रिव्हर्स डायरेक्शन बिटवीन द मिडल अँड लोअर रोलर्स. आणि मिडल आणि लोअर रोलर जो आहे त्याच्यामधून त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय होतं आहे ते म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनला फेड केला जातो आहे. मेनी पीसेस मे बी पास्ड
through the rollers simultaneously. The results in higher rate of production than the 2 high rolling mill. त्यामुळे काय होतं आहे, याच्यामध्ये 2 वर्कपीस आपण फेड करतो आहे. एक फॉरवर्डला तर दुसरा त्याच्या रिव्हर्सला फेड केला जातो आहे. याच्यामुळे काय होतं आहे, प्रोडक्शन रेट जो आहे तो 2 हाय रोलिंग मिलपेक्षा जास्त आहे. 4 high rolling mill. In 4 high rolling mill, there are 4 rollers which are placed one above the other. तर याच्यामध्ये 4 रोलर्स आहेत बघा. आउट ऑफ 4 रोलर 2 ऑफ स्मॉलर डायमीटर रोलर अँड 2 ऑफ लार्ज डायमीटर रोलर. याच्यामध्ये 2 जे आहेत ते स्मॉलर डायमीटर आहेत आणि 2 आहेत ते लार्जर डायमीटर आहेत. द लार्ज डायमीटर रोल्स आर कॉल्ड बॅकअप रोल्स and their main function is to prevent the deflection of smaller rolls which otherwise would result in thickening of roller plates or sheets at the center. Larger diameters rolls are called backup rolls and their main function is to prevent the deflection of smaller rollers. Deflection होऊ नये याच्यासाठी larger diameter तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत. The smaller diameter rolls are known as working rollers. याच्यामध्ये मेन काय आहेत, जे वर्किंग रोलर्स आहेत ते स्मॉलर डायमीटर आहेत. अँड दे आर द रोल्स विच कॉन्सन्ट्रेट द टोटल रोलिंग प्रेशर ओव्हर द मेटल. आणि याच्या थ्रू काय केलं जातं, रोलिंग प्रेशर जे आहे ते मेटलवर या स्मॉलर डायमीटर थ्रू अप्लाय केले जाते. These mills are generally used for rolling of the slabs. The common products of these mills are hot or cold rolled sheets and plates. That is the 4 high rolling mills. Then continuous rolling mill. This is a typical arrangement where number of 2 high mill stands are arranged one after the other in a straight line. याच्यामध्ये कंटिन्युअस रोलिंग मिल याला असं म्हणलेलं आहे, 2 हाय मिल्स ज्या आहेत त्या स्टँड्स अरेंज्ड वन आफ्टर द अदर, एकानंतर एक असं काय केलेलं आहे, रोल्स अरेंज केलेले आहेत. द मेटल पीस कंटिन्युअसली पास थ्रू these stands and finally comes out as a finished shape from the last roll stand. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एकानंतर एक असे रोल मिलिंग 2 हाय रोलिंग मिल्स अरेंज केलेले आहेत आणि त्यामध्ये ते वर्कपीस जो आहे तो कंटिन्युअसली त्याच्यामध्ये फेड होतो आणि लास्टला काय होतं, फायनल शेप बाहेर पडतो, म्हणजे प्रॉडक्ट मिळतो आपल्याला. द स्पीड ऑफ एनी रोल इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ प्रिव्हियस रोल टू ॲडजस्ट द इन्क्रीजिंग लेंथ ऑफ वर्कपीस. याच्यामध्ये द स्पीड ऑफ एनी रोल इज ग्रेटर दॅन आता याचं स्पीड कसं आहे, इतर रोलिंग मिलपेक्षा कसं आहे, जास्त आहे किंवा रोल्सपेक्षा जास्त आहे. आणि रोल टू ॲडजस्ट द इन्क्रीजिंग लेंथ ऑफ द वर्कपीस, आणि वर्कपीसची लेंथ जर इन्क्रीज होत असेल तर ती ॲडजस्ट केली जाते. इट इज सुटेबल फॉर लार्ज क्वांटिटीज इन मास प्रोडक्शन, आणि हे कशासाठी, मास प्रोडक्शनसाठी सुटेबल आहे. दीज मिल्स आर युज्ड फॉर मेकिंग प्लेट्स, शीट्स. प्लेट्स किंवा शीट्ससाठी आपण याचा यूज करतो कंटिन्युअस मिलचा. ओके. देन different sections of rolled parts are flat rectangular section, angle section, T section, channel section, round section, I section, unequal section. This is produced by the rolling process. Thank you friends. आता आपण बघणार आहे हॉट अँड कोल्ड रोलिंग प्रोसेस. रोलिंग जे केलं जातं आहे ते कोणत्या टेम्परेचरला केलं जातं आहे. आता रोलिंग प्रोसेस आर परफॉर्म्ड बोथ ॲट हाय टेम्परेचर विच इज रेफर्ड टू ॲज हॉट रोलिंग ॲज वेल ॲज ॲट रूम टेम्परेचर दॅट इज रेफर्ड टू ॲज कोल्ड रोलिंग. आता हॉट रोलिंग प्रोसेसमध्ये टेम्परेचर जे आहे ते अबोव रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर. रिक्रिस्टलायझेशन म्हणजेच काय, मेटलचे क्रिस्टल जे आहेत न्यू क्रिस्टल क्रिएट होतात टेम्परेचरमुळं आणि त्याचं रिक्रिस्टलायझेशन होतं, म्हणजेच अबोव क्रिस्टलायझेशन टेम्परेचर अँड बिलो द मेल्टिंग पॉईंट या लेवलला काय आहे त्याचं टेम्परेचर असणार आहे. आणि कोल्ड रोलिंग प्रोसेसमध्ये काय असणार आहे ते नॉर्मल रूम टेम्परेचर लेवलला असणार आहे कोल्ड रोलिंग प्रोसेसमध्ये. हॉट रोलिंग इज युजली
performed when a large amount of deformation is required while cold rolling is performed for finished sheet and flat stock. आता हॉट रोलिंगमध्ये काय केलं जातं आहे, काय परफॉर्म होते, याचं डिफॉर्मेशन जे आहे ते लार्ज अमाऊंटमध्ये होते. जे प्लास्टिक डिफॉर्मेशन आपण म्हणतो आहे ते लार्ज अमाऊंटमध्ये होते. आणि कोल्ड रोलिंगमध्ये काय केलं जातं आहे, ते कशासाठी आपण परफॉर्म करतो आहे, फायनल शेपसाठी. ज्यावेळी हॉट रोलिंगमधून एखादा प्रॉडक्ट आउटपुट बाहेर पडला तर त्याला आपण फायनल शेप देण्यासाठी किंवा ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी त्याला आपण कोल्ड रोलिंग प्रोसेसमध्ये ॲड करतो. डिफरन्स बिटवीन हॉट वर्किंग और हॉट रोलिंग and cold working or cold rolling. Hot working is carried out above recrystallization temperature and below melting point of metal. Temperature कसं आहे, above recrystallization temperature and below the melting point. In between temperature level जी आहे ती hot rolling प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे तो मेटल पूर्ण वितळणार पण नाही आणि त्याची जे डिफॉर्मेशन आहे ते डिफॉर्मेशन अमाऊंट जी आहे ती लार्ज असणार आहे कारण टेम्परेचरमुळे. कोल्ड वर्किंग इज कॅरीड आउट बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर, म्हणजे रूम टेम्परेचर लेवलला त्याचं वर्किंग होत आहे. न्यू क्रिस्टल्स आर फॉर्मड ड्यू टू रिक्रिस्टलायझेशन. न्यू क्रिस्टल्स आर फॉर्मड ड्यू टू रिक्रिस्टलायझेशन. रिक्रिस्टलायझेशन मे नॉट अकर. कोल्ड वर्किंगमध्ये रिक्रिस्टलायझेशन होत नाही. ब्लो होल्स, पोरोसिटी and cracks are eliminated due to internal welding. Excessive cold working can lead to production and propagation of cracks. याच्यामध्ये क्रॅक्स किंवा पोरोसिटी जी आहे ती इलिमिनेट केली जाते. याच्यामध्ये कोल्ड वर्किंग प्रोसेसमध्ये काय होतं, क्रॅक्स जे आहे ते थोडेसे प्रसरण पावतात. म्हणजे तिथं काय असणार आहे, तिथं टेम्परेचर कमी असल्यामुळे ते काय होणार आहे, प्रसरण काय होणार आहे. डायमेन्शनल ॲक्युरेसी कॅन नॉट बी अचिव्ड बाय बिकॉज ऑफ थर्मल एक्सपान्शन. डायमेन्शनल ॲक्युरेसी कॅन बी अचिव्ड. डायमेन्शनल ॲक्युरेसी जी आहे ती अचीव केली जात नाही हॉट वर्किंग प्रोसेसमध्ये, पण कोल्ड वर्किंगमध्ये डायमेन्शनल ॲक्युरेसी जी आहे ती अचीव केली जाते. सरफेस फिनिशिंग याच्यामध्ये ॲक्युरेट येत नाही ओके हॉट रोलिंगमध्ये, पण बेटर सरफेस फिनिशिंग इन कोल्ड रोलिंग प्रोसेस. हॉट रोलिंग रिफाइन्स मेटल ग्रेन्स रिझल्टिंग इन इम्प्रूव्ड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये हॉट रोलिंग रिफाइन्स मेटल ग्रेन्स, जे रिफाईन केले जाते त्याला मेटल ग्रेन्सला रिफाईन केलं, त्यामुळे मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय होतात, इम्प्रूव्ह होतात. कोल्ड रोलिंग प्रोसेस लीड टू डिस्टॉर्शन ऑफ ग्रेन्स. याच्यामध्ये ग्रेन्स काय होतात, डिस्टॉर्ट केले जातात. दिस गेज शीट्स अँड फाईन वायर्स कॅन नॉट बी प्रोड्युस्ड. गेज शीट्स किंवा फाईन वायर्स याच्यामध्ये प्रोड्यूस केले जात नाहीत. कोल्ड वर्किंगमध्ये या प्रोड्यूस केल्या जातात. नो रेसिड्युअल स्ट्रेसेस आर प्रोड्युस्ड. कन्सिडरेबल रेसिड्युअल स्ट्रेसेस आर प्रोड्युस्ड. हॉट वर्किंगमध्ये रेसिड्युअल स्ट्रेसेस म्हणजे विशिष्ट असा स्ट्रेस प्रोड्यूस होत नाही आणि याच्यामध्ये प्रोड्यूस होतो जो रिमेनिंग स्ट्रेस आहे त्याच्यामध्ये तो प्रोड्यूस होतो. कारण तिथं कसं आहे, कोल्ड रोलिंगमध्ये टेम्परेचर कमी आहे. फोर्सेस रिक्वायर्ड फॉर प्रोसेसिंग आर लोअर. प्रोसेस रेट्स आर फास्टर अँड स्मॉलर मशीन्स आर युज्ड. प्रोसेस रेट फास्ट आहे आणि स्मॉलर मशीन्स आर युज्ड इन हॉट रोलिंग प्रोसेस, and process rates are slow and heavier machines are used in cold rolling process. That is applications for producing large number of useful articles such as plates, bars, sheets and strips. For making structural sections like T section, I section, angles, channels and rails. हे जे आहेत बघा, हे सर्व काय आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत. हे काय आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत. ओके.